नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये रडत रडत ओवी आता इकडे बबलूकडे येते आणि म्हणते की बबलू दादा, माझा बाबा लवकर बरा होईल ना. तर बबलू म्हणतो की ओवी, तू काही काळजी करू नकोस, तुझा बाबा ना लवकर बरा होईल. आणि तेवढ्यात आता ओवी म्हणते की पण मगाशी मोनिका ती काकू काय म्हटली की बाबा बेशुद्ध आहे म्हणून, आणि सावली टीचर काय म्हटली. तर लगेच आता बबलू म्हणतो की तुला मोनिका काकूवर विश्वास आहे की सावली टीचरवर. तर आता ओवी म्हणते सावली टीचरवर. बबलू म्हणतो मग तर झालं ना. तेवढ्यात आता अमृता ही मोनिकासोबत इथे येते. तर अमृता आता ओवीला समजावते. तर आता अमृता म्हणते की चल ना ओवी, आता आपल्याला घरी जावं लागेल. तर ओवी म्हणते बाबाला सोडून मी कुठेही जाणार नाही. आणि अमृताला आता ओवी म्हणते की काकू तुझा, मी उद्या बाबासोबत घरी येणार आहे. तर बबलूसुद्धा आता ओवीला समजावतो. आणि इकडे आता बबलू ओवीला म्हणतो की मी आहे ना इथे ओवी, मी तुला फोन करून सगळं सांगेन बाबा बरा झाला का. तर आता ओवी म्हणते ठीक आहे. आणि मोनिका आता अमृता आणि ओवीला म्हणते की तुमचा हा फालतू ड्रामा ना आता बंद करा आणि चुपचाप जाऊन गाडीमध्ये बसा. आणि अमृता बबलूला म्हणते की सारंगच्या तब्येतीबद्दल मला कळवत राहा बबलू. आणि ओवीला घेऊन आता अमृता बाहेर जाते. इकडे आता सावली ही अतिशय आता रडत डोळ्यात पाणी गाळत आता एकटक सारंगचा विचार करत बसलेली असते. तर तेवढ्याच जगन्नाथ सावलीला आता जेवण घेऊन येतो आणि म्हणतो की साऊ बाळा चल बरं, 2 घास खाऊन घे. आणि जगन्नाथ म्हणतो की असं हळवं होऊन कसं चालेल, आपल्याला खंबीर राहावं लागेल. आणि जगन्नाथ म्हणतो की असं उपाशी राहून कसं चालेल. तर सावली म्हणते की जोपर्यंत सारंग आता बरे होत नाही तोपर्यंत मी जेवण करणार नाही. आणि अबीरसुद्धा रडतच आता सावलीला जेवण करण्यासाठी आता रिक्वेस्ट करतो. आणि सावली आता देवाची प्रार्थना करताच आता जगन्नाथ म्हणतो की देवाला त्रास देऊन काय होणार आहे. सावली म्हणते की देवाला मी त्रास देत नाही आहे, मी हक्काने आता सारंग बरा होण्यासाठी देवाकडे मागणं मागते. आणि इकडे आता हॉस्पिटलमध्ये तिलोत्तमा सारंगच्या समोर बसलेली असते. तर तिलोत्तमा म्हणते की सारंग, अरे प्लीज तू माझ्याशी बोल, मला ना तुझी ही अवस्था बघवत नाही आहे, मी तुझी आई आहे ना. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ सारंग, तूच माझा आता एकमेव आधार आहे आणि तू जर असा पडून राहिला तर माझं कसं होणार, मला तुझी खूप काळजी वाटते सारंग, अशी आता तिलोत्तमा सारंगला बोलते. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की सारंग, अलीकडे तू माझ्याशी नीट वागत नाही आहे मला माहिती आहे, तरीसुद्धा तुझ्या हृदयात माझ्यासाठी कुठंतरी एक हळवा कोपरा आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की तू हवं तर राघव माझ्यावरती चीड, पण प्लीज माझ्याशी बोल. आणि तेवढ्यात आता पाठीमागून तिलोत्तमा अशी हाक मारून आता भैरवी तिथे येते. आणि भैरवीला आता बघता क्षणी तिलोत्तमा म्हणते की तुला कसं कळलं आणि तू इथे लगेच कशी आली. तेव्हा आता भैरवी म्हणते कमावून तिलोत्तमा, तुझ्यावरती एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि मला कळणार नाही असं कशी होईल का. आणि इकडे आता भैरवी म्हणते की राजकुमारने मला सगळं सांगितलं आणि हे सगळं जे झालंय ना ते तिलोत्तमा, ते सगळं त्या सावलीमुळे झाले. या सगळ्याला सारंगच्या परिस्थितीला ती सावली कारणीभूत आहे. आणि इकडे आता तोंडाला बोट लावत आता तिलोत्तमा भैरवीला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते तुला कळतंय का, सारंग आहे इथे आणि चुपचाप इथून तू निघून जा आणि मला एक शब्दही बोलू नकोस, असे तिलोत्तमा भैरवीला बोलते. आणि इकडे आता भैरवी म्हणते की तिलोत्तमा, तुझा जो माझ्यावरचा राग आहे ना तो मला समजतोय. अगं प्रश्न तुझा आणि माझा नाही आहे, सारंगच्या तब्येतीचा प्रश्न आहे, सारंगच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. आणि बघितलं का त्या सारंगकडे, सारंगची काय अवस्था झाली. आणि ती सावली आली असेल ना. तर तिलोत्तमा म्हणते आली होती हॉस्पिटलमध्ये ती सारंगला भेटायला, पण मी त्या सावलीला भेटूच दिलं नाही. तिलोत्तमा म्हणते की मी त्या सावलीला इथून हाकलवून लावलं आणि तिला खडसावून सांगितलं माझ्या सारंगच्या आयुष्यात आणि आजूबाजूला देखील तू फिरकायचं नाही म्हणून. भैरवी म्हणते की तू एकदम बरोबर केलंयस तिलोत्तमा, आणि त्या पोरीमुळेच आपल्या सारंगची ही अवस्था झाली आहे. आणि त्या दिवशी जर सारंग त्या पोरीच्या मागे गेला नसता तर सारंगवर ही अशी वेळ आलीच नसते, असे भैरवी आता तिलोत्तमाला सांगते. आणि भैरवी म्हणते की काही जरी झालं तरी ती सावली ना त्या सारंगच्या आयुष्यातून कायमची गेली पाहिजे तिलोत्तमा, आणि त्यासाठी तुला माझ्या मैत्रीचा पुन्हा एकदा स्वीकार करावा लागेल, असे आता भैरवी तिलोत्तमाला सांगते. आणि इकडे आता अबीर रडतच म्हणतो की तू तर म्हटली होती ना आई, सुपर हिरो लवकर बरे होतील, आणि तूच हट्ट धरलाय आणि रडत बसली काय. आणि इकडे आता देवाला दोष देऊ नकोस, असे जगन्नाथ आता सावलीला बोलताच आता सावली म्हणते की आता त्या देवाच्या भक्ताचा संयम सुटलाय. आणि सावली म्हणते की आता त्या विठुरायाची परीक्षा आहे. आणि इकडे आता भैरवी म्हणते की तिलोत्तमा, अगं तुझ्या विरुद्ध मी काही वाईट वागायचं आता कारणच नाही, अगं 8 वर्ष झाली. आणि भैरवी म्हणते की 8 वर्षापूर्वी मी तुझ्यासोबत अशी वागले होते, पण त्याबद्दल मी पुन्हा माफी मागते. आणि भैरवी म्हणते की तिलोत्तमा, अगं मी तुझी किती वेळा माफी मागायची.
आणि भैरवी म्हणते की माझं चुकलं, पण तिलोत्तमा मला सांग ना, माझ्याकडे कुठला पर्याय शिल्लक होता. आणि भैरवी म्हणते की या सगळ्यांमध्ये सारंगची काहीही चूक नसताना हे सगळं त्या सावलीमुळे सारंगवर ओढवलं. आणि माझ्या ताराची यामध्ये काही चूक नसताना तू माझ्या ताराला घराबाहेर हाकलवलंस. आणि त्यावेळेस तू तिला स्वतःच्या घरातून बेघर केलं होतंस तिलोत्तमा. त्यावेळेस सांग बरं, मला राग येणारच ना. आणि मग मी काय करायला हवं होतं. आणि त्या सगळ्याला सारंग मला जबाबदार धरवतो. आणि मला पण मग माझ्या लेकीचा विश्वास परत वाचण्यासाठी हे सगळं करावं लागल्याचे आता भैरवी बोलती. आणि ताराला तिच्या हक्काचं घर मिळवण्यासाठी मी काही खोड्या केल्या तर काय बिघडलं, असे भैरवी तिलोत्तमाला बोलते. आणि भैरवी म्हणते की एक आई म्हणून आपण आपल्या मुलांसाठी कुठल्या थराला जाऊ शकतो हे तिलोत्तमा तुला देखील चांगलंच ठाऊक आहे. आणि तू सुद्धा आपल्या मुलासाठी काय करते ना, तेच मी माझ्या मुलीसाठी केलं तर कुठे काय बिघडलं, असे भैरवी आता तिलोत्तमाला पटवून देते. आणि तिलोत्तमाचा विश्वास पुन्हा आता एकदा भैरवी संपादन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू लागते. आणि भैरवी म्हणते की माझी तारा माझ्या हातात नाही आहे, पण सारंग तुला तुझा पुन्हा मिळवू शकतो तिलोत्तमा, तेव्हा तू प्लीज माझं ऐक. आणि आता तिलोत्तमा म्हणते की मला ना आता सध्या काय करावं तेच काही कळत नाही आहे. मी सारंग अजूनही त्या सावलीला भेटण्याचा प्रयत्न करतो, पण आपण सारंगला नाही थांबू शकत ना. तर तिलोत्तमा म्हणते की बरोबर आहे, सारंगला तर थांबू शकत नाही, मग काय करायचं मला खरंच कळत नाही आहे भैरवी. तर आता भैरवी म्हणते की आपण सारंगला थांबू शकत नाही, पण सावलीला तर थांबू शकतो ना. आणि तिलोत्तमा म्हणते की मी त्या सावलीला थांबवण्याचा देखील प्रयत्न केला, पण सारंग थांबत नाही आहे, तो सतत तिला भेटण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि भैरवी आता तूच मला सांग मी काय करू. आणि तिलोत्तमा म्हणते की भैरवी काय करायचं. तर भैरवी म्हणते रिलॅक्स तिलोत्तमा, तुझी वैचारिक शक्ती ना जिथे संपते ना तिथे या भैरवीची वैचारिक शक्ती सुरू होते. आणि भैरवी म्हणते की त्या सावलीला कसं सारंगच्या आयुष्यातून बाहेर काढायचं ना ते मी बघतेच. आणि त्यानंतर इकडे आता भैरवी म्हणते की तुझ्या सारंगच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे तिलोत्तमा. आणि भैरवी म्हणते की सावलीची सावली देखील मी सारंगवर पडू देणार नाही, मी प्रॉमिस करते. आणि भैरवी हात पुढे करते आणि सावलीला मी सारंगपासून कायमचं दूर करील असे आता वचन भैरवी तिलोत्तमाला देते. आणि त्यानंतर आता भैरवी म्हणते की पण त्यासाठी तुला सगळं सोडून तिलोत्तमा माझ्या मैत्रीचा स्वीकार करावा लागेल. तर तिलोत्तमा म्हणते की तुझ्याकडे दुसरा काही मार्ग नाही आहे का. आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमा ही मैत्रीचा हात भैरवीच्या पुढे करत तिच्या हातात हात देते आणि म्हणते मी तयार आहे मैत्रीसाठी भैरवी. तर भैरवी खुश होते, पण त्याच वेळेस आता बबलू ते सगळं ऐकतो आणि ते सगळं बघतो. सावलीला सारंगपासून बाजूला करण्यासाठी भैरवी आणि तिलोत्तमा एक झालेले असतात हे आता बबलूला कळालेलं असतं. आणि इकडे आता ओवी बेडरूममध्ये जाऊन त्या ड्रॉवरमधून विठोबाची मूर्ती बाहेर काढते. तर तेवढ्यात अमृता तिथे येते आणि म्हणते की अगं ओवी, दरवाजा उघडा आहे, काय करतेस तू, कोणी बघेल ना. तर आता ओवी म्हणते की बघू दे, मला आता कुणाची भीती नाही आणि मला बाबासाठी विठोबाची प्रार्थना करायची. तर आता अमृता म्हणते की ओवी हे बघ, तुझ्या बाबाला काहीच होणार नाही. आणि तेवढ्यात आता अबीर हा ओवीला फोन करतो आणि म्हणतो की ओवी अगं सुपर हिरोची तब्येत कशी आहे. आणि ओवी म्हणते की मला काहीच माहिती नाही, बबलू दादाने मला घरी यायचं सांगितलं आणि मी घरी आली. आणि ओवी म्हणते मी सुद्धा विठ्ठलाची प्रार्थना करते. तर अबीर म्हणतो की ओवी तू घाबरू नको, सुपर हिरोला काही होणार नाही आणि जो माणूस आमच्या मदतीला धावून आला ना त्याला काहीच होणार नाही. आणि ओवी म्हणते की तिकडे टीचर कशी आहे. तर अबीर म्हणतो की जोपर्यंत सुपर हिरो बरे होणार नाही तोपर्यंत आई ना अन्नाचा कणसुद्धा खाणार नाही. आणि ओवी म्हणते की म्हणजे बाबाला खूप लागलं आहे का आणि तुम्ही खोटं बोलत होते का. आणि अबीर म्हणतो तुला वाईट वाटलं असतं ओवी म्हणून आम्ही तुझ्यापासून लपवलं. तर रडतच ओवी म्हणते की खरंच सांग ना माझ्या बाबाला किती लागलं आहे. तेव्हा आता अबीर म्हणतो की हे बघ ओवी, तू काय करणार असते, तिकडे डॉक्टर आहेत ना ते बरोबर सुपर हिरोची काळजी घेणार. तू काय केलं असतं. तर ओवी म्हणते तिकडे मी माझ्या बाबाजवळ थांबले असते. आणि त्यानंतर इकडे आता अबीर म्हणतो की हा भाऊ, ओवी तुझ्यासोबत कायम आहे आणि आपण नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढू, तू घाबरू नकोस. तर आता ओवी म्हणते की मलासुद्धा विठुरायाची प्रार्थना करते आणि फोन ठेवून देत ओवी आता विठुरायाला हात जोडते आणि म्हणते की विठुराया माझ्या बाबाला लवकर बरा कर. इकडे आता हॉस्पिटलमध्ये तिलोत्तमा डोक्याला हात लावून बसलेली असते आणि सारंग अजूनही बेशुद्ध असतो. तर तेवढ्यात आता बबलू हा तडतड तिथे चालत येतो. आणि बबलू आता तिलोत्तमाला म्हणतो की मॅडम असं किती वेळ डोक्याला हात लावून बसणार आहात तुम्ही. आणि बबलू म्हणतो की तुम्हाला किती त्रास होऊ राहिला, तुम्ही घरी जा मॅडम. तर आता तिलोत्तमा म्हणते बबलू अरे काय चाललंय तुझं, तुला हे सुस्त तरी कसं, इथं परिस्थिती काय आहे.
आणि आता तिलोत्तमा म्हणते की सारंगला काय गरज होती तिकडे जायची. तर आता लगेच तिलोत्तमा म्हणते की जर तिकडे गेला नसता तर हे असं झालं असतं का. तर बबलू म्हणतो की ओवी पहिल्यांदा स्टेजवर गाणार होती आणि बापाचं कर्तव्य पार करण्यासाठी सारंग तिकडे निघाला होता. तर आता तिलोत्तमा म्हणते कसलं कर्तव्य बबलू. आणि तिलोत्तमा म्हणते की त्याला चांगलंच ठाऊक आहे की गाणं मला चालत नाही. तिलोत्तमा म्हणते की त्या गाण्याने एकदा माझं घर उद्ध्वस्त केलं हे त्याला चांगलं ठाऊक असताना देखील त्याने आपल्या घरात परत गाणं आणलंच. आणि सारंगने माझं काही एक न ऐकता आज पुन्हा त्या गाण्यामुळे सारंगची ही अशी अवस्था झाली. आणि ते गाणं मला या घरात आवडत नाही तरीसुद्धा सारंगने तेच केल्याची तिलोत्तमा बोलते. आणि तिलोत्तमा बबलूला हात जोडत म्हणते की बबलू मी तुला सांगते की त्या सारंगला सावलीपासून लांब ठेव. आणि तिलोत्तमा म्हणते की मला आता यापुढे अजिबात धोकापत करायचा नाहीये. आणि लगेच आता बबलू म्हणतो की मॅडम एक विचारू का. तर तिलोत्तमा म्हणते नको विचारू, मी तुला जेवढं सांगितलं तेवढंच कर. आणि खाली बसत इकडे आता पुन्हा आता बबलू म्हणतो की तरीसुद्धा विचारतो. भैरवी माई आली होती ती कशासाठी. तर तिलोत्तमा म्हणते की सारंगच्या तब्येतीविषयी ती आली होती आणि विचारपूस करत होती. आणि ती बबलू म्हणतो की भैरवी बघायला आली होती तरीसुद्धा मग तुम्ही तिच्याशी हात मिळवणी का केली. तर बबलू म्हणतो की तिने आपल्या कुटुंबाला किती त्रास दिलाय बघितला नाही तुम्ही. आणि बबलू म्हणतो की तरीसुद्धा हात मिळवणी कशासाठी. तर तिलोत्तमा म्हणते की मी तिची साथ देत नाहीये. बबलू तू काय बोलतोय, तुला कळतंय का. आणि बबलू म्हणतो की असं असेल तर चांगलं आहे पण तरीसुद्धा तिची साथ देऊ नका कारण तिने मागं काय केलं तुम्हाला माहिती. जर ती अटकली तर तुम्हाला पुढे करील आणि एका मिनिटात ती बाजूला होईल. तिलोत्तमा म्हणते की झालं का आता तू मला सल्ले द्यायला लागला का. माझ्या आयुष्यात कसं जगायचं, काय निर्णय घ्यायचे, कोणते सल्ले द्यायचे ना ते मला चांगलं ठाऊक आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की मला तुझे सल्ले नकोय आणि तू जा. तर आता बबलूचा नाविलाज होऊन बबलू तिथून निघून जातो. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा विचार करत म्हणते की माझ्या मुलाला वाचवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईल आणि काहीही करीन. इकडे आता भैरवी ही आता त्या खंड्या गुंडाच्या बेशुद्ध अवस्थेत असताना तिथे येते आणि भैरवीने आता डॉक्टरला आणलेलं असतं. खंड्याचे सगळे रिपोर्ट आता भैरवी ही डॉक्टरला दाखवते आणि म्हणते की डॉक्टर बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळे रिपोर्ट घेऊन आली. डॉक्टर आता खंड्याचे ते सगळे रिपोर्ट बघतात. आणि इकडे आता डॉक्टर म्हणतात की हा पेशंट इथे असा किती दिवसापासून आहे. भैरवी म्हणते की 15-20 दिवस झाले. तर आता डॉक्टर म्हणतात की पण हे सगळं कशामुळे घडलं आणि इथे का आणलं आहे. तर आता भैरवी म्हणते की डॉक्टर मी तुम्हाला इथे चौकशी करायला आणलेली नाही आहे, पेशंटची तब्येत बघायला आणलं आहे. आता डॉक्टर म्हणतो की मॅडम माझ्याजवळ एक असं इंजेक्शन आहे की ते इंजेक्शन जर दिलं तर हा शुद्धीवर येईल, जरा वेळ हा शुद्धीवर येईल. पण भैरवी म्हणते की पण काय. तर डॉक्टर म्हणतात की पण याच्या जीवाचं काहीही बरं वाईट होऊ शकतं. आणि लगेच आता भैरवी म्हणते की ठीक आहे डॉक्टर यासाठी मी ही सुद्धा रिस्क घ्यायला तयार आहे. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की आपण त्याच्या आयुष्याशी खेळत आहोत. तेव्हा मला हे इथिक्स नाही पटत. तर आता भैरवी म्हणते की डॉक्टर तुमचे इथिक्स तुमच्याकडेच ठेवा. या माणसाला शुद्धीवर आणण्यासाठी मला जेवढे पैसे मोजावे लागतील ना त्यासाठी मी तयार आहे डॉक्टर. आणि लगेच आता डॉक्टर त्याच्या सुटकेसमधून इंजेक्शन आणि औषधाची बाटली काढतो आणि त्या औषध आता त्या इंजेक्शनमध्ये भरवतो. भैरवी आता खुश होती. आणि इकडे आता डॉक्टर आता खंड्याला ते इंजेक्शन देतात. तर भैरवी म्हणते नाईस आणि आता हा किती वेळानंतर शुद्धीवर येईल. तर आता डॉक्टर म्हणतात की आत्ता लगेच नाही 10-15 मिनिटानंतर शुद्धीवर येईल. आणि डॉक्टर म्हणतात की जर याला उलटी रिॲक्शन झाली तर याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागेल. तर भैरवी म्हणते त्याची काळजी तुम्ही करू नका. आणि तेवढ्यात आता मार्क्स तिथे येतो. आणि इकडे आता तेवढ्यात मार्क्स तिथे येत म्हणतो की तुम्हाला भेटायला मोनिका आली आहे मॅडम. तर भैरवी म्हणते ही मोनिका आत्ता का आली, तिला नंतर भेटेल असं सांग. तर मार्क्स म्हणतो मी म्हणालो पण ती काही ऐकत नाही आहे. तर आता भैरवी मार्क्सला म्हणते हा 15-20 मिनिटात शुद्धीवर येईल, मी आलीच. आणि भैरवी म्हणते की एकदा का हा शुद्धीवर यायला लागला की आपल्याला डॉक्टर साहेबांची काही गरज लागणार नाही आणि मग डॉक्टरला सोडून यायचं. आणि थँक्यू डॉक्टर असे म्हणत भैरवी बाहेर जाते. आणि इकडे आता सावली ही अन्न पाणी सोडून एकटक आता सारंगचा विचार करत बसलेली असते. आणि जुन्या सोबतच्या प्रेमाच्या सगळ्या गोष्टी आता सावलीला आठवतात. आणि मी फक्त पहिल्यांदा तुझ्यावर प्रेम केलं सावली हे आता सारंगने आपल्याला कसं सांगितलं हे सावलीला आठवतं. आणि तिलोत्तमामुळे आता सारंगने आपल्या कशी कानाखाली मारली होती हे सगळं आता सावलीला आठवतं. आपण सारंगपासून कसे दूर गेलो हे खडानखडा आता सावलीच्या डोळ्यासमोर येतं.
आणि त्यानंतर आता अबीर आणि सारंगची कशी दोस्ती झाली आणि पेपर सुटल्यानंतर आता सारंग हा अबीरला कसा आपल्या तिकडे घेऊन येणार होता हे सगळं आता इकडे सावलीच्या डोळ्यासमोर येते. आणि तिलोत्तमानं सांगितलेलं असतं की सावली, याचे परिणाम खूप वाईट होणार आहे आणि हे परिणाम फक्त तुलाच नाही तर तुझ्या कुटुंबाला सुद्धा भोगावे लागतील. आणि ते सगळं आठवून आता सावली रडू लागते. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आता तिलोत्तमाने सारंगला आपल्याला बघण्यासाठी कसा नकार दिला हे सगळं आता सावलीला आठवतं आणि हमसून सावली आता रडू लागते. आणि त्यानंतर आता इकडे सावली ही अखेर विठोबाच्या मूर्तीसमोर येते. आणि इकडे आता खंड्याला इंजेक्शन देताच आता खंड्या हा शुद्धीवर येतो. आणि खंड्या आता शुद्धीवर आलेला असतो. त्याच वेळेस आता इकडे भैरवी खंड्यासमोर येते. आणि भैरवी खंड्या शुद्धीवर आल्यानंतर म्हणते की बोल खंड्या. तर आता खंड्या म्हणतो की सावलीचं मूल जिवंत आहे. तर आता भैरवी म्हणते की नाव काय तिचं. तर लगेच आता खंड्या म्हणतो की तिचं नाव ओवी. आणि आता भैरवीला धक्का बसतो. तर इकडे आता ओवी ही हॉस्पिटलमध्ये सारंगसमोर आता गाणं गाऊ लागते. तर त्याच वेळेस भैरवी तिथे येते आणि ओवीचा आवाज ऐकते. तर ओवी ही सावलीची मुलगी असल्याचे सत्य आता भैरवीसमोर येताच इकडे आता खंड्याचा सगळ्यात मोठ्या सत्याचा उलगडा भैरवीला झालेला असतो. तर ओवी ही आपली मुलगी असल्याचे सत्य आता सावलीला कसं समजणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.